आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे. खरीप हंगामाच्या प्रारंभी धान उत्पादक शेतकऱ्यांना मिळालेला बोनस, मुसळधार पाऊस, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गडचिरोलीत 40 लाख वृक्ष लागवड योजनेचा शुभारंभ आणि श्रावण महिन्यात निर्माण झालेले भक्तिमय वातावरण अशा महत्त्वपूर्ण घटनांनी जुलै महिना स्मरणात राहणारा ठरला. जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच शासनानं 104 कोटी रुपयांचा बोनस थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला. या बोनसचा लाभ 48,000 धान उत्पादक शेतकऱ्यांना मिळाल्यानं त्यांनी समाधान व्यक्त केल्याचं दिसून आलं. जुलै महिन्यात जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडल्यानं नद्या आणि नाल्यांना पूर आला. यामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली होती. पुरात वाहून गेल्यानं 4 जणांचा मृत्यू झाला तर अनेक घरांची पडझड झाली. प्रशासनानं वेळीच पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांना दिलासा दिला. गडचिरोली जिल्ह्यात 1 जून पासून 30 जुलै पर्यंत 758 मिलीमीटर म्हणजेच सरासरी 121 मिलीमीटर पाऊस पडला. गडचिरोली जिल्ह्यात हिवतापाचा प्रकोप वाढत असतानाही प्रशासन प्रभावी उपाययोजना करत नाही असा आरोप करत काँग्रेस पक्षानं जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषद आणि जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयासमोर गो मलेरिया गो, पालकमंत्री दो अशा घोषणा देत थाली बजाव आंदोलन केलं. संयुक्त किसान मोर्चा आणि कामगार संघटनांनी 9 जुलैला देशव्यापी बंद पुकारला होता. या दिवशी सिटू आणि आयटेकच्या नेतृत्वात शेकडो महिला कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम मरकनार आणि परिसरातील गावांमध्ये बस जात नसल्यानं नागरिकांची गैरसोय होत होती. मात्र पोलीस दलानं परिवहन महामंडळाशी समन्वय साधून बस सुरू केली आहे. 16 जुलैला अहेरी आगारातून मरकनार गावात बस पोहोचताच नागरिकांनी राष्ट्रध्वज फडकवत जल्लोषात बसचं स्वागत केलं. ही बस सुरू झाल्यानं मरकनार, फुलनार, कोपरशी, पोयारकोठी, मुरुमभुशी, गुंडुरवाही इत्यादी गावातील नागरिकांची पायपीट थांबली आहे. मुख्यमंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे 22 जुलैला गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. फडणवीस यांच्या हस्ते गडचिरोली इथं पहिल्या टप्प्यातील 40 लाख वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात आला. शिवाय कोनसरी इथं लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेडनं सुरू केलेल्या विविध लोह प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन समारंभ त्यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी सहपालकमंत्री आशिष जयस्वाल, आमदार परिणय फुके, आमदार धर्मराव बाबा आत्राम, आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे, जिल्हाधिकारी अविशांत पंडा उपस्थित होते. 23 जुलैला राज्याच्या वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी वन, राष्ट्रीय महामार्ग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. तिन्ही विभागांनी समन्वयातून रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या कामांना गती द्यावी अशी सूचना म्हैसकर यांनी केली. श्रावण महिना प्रारंभ होताच नागरिकांमध्ये भक्तिभावाचं वातावरण दिसून आलं. श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर नामराव किरसान यांनी मार्कंडादेव इथल्या प्राचीन मंदिरात शिवलिंग आणि मार्कंडेश्वराची पूजा अर्चा करून क्षेत्रातील नागरिकांच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली. राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या हस्ते 30 जुलैला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या वतीनं पंतप्रधान जनजातीय न्याय महाअभियान आणि धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाअंतर्गत लाभार्थी मेळाव्याचं उद्घाटन झालं. याप्रसंगी विविध योजनांच्या लाभार्थ्यांना धनादेश आणि पीएम जनमन आवास योजनेअंतर्गत गृहप्रवेशाच्या चाव्या डॉक्टर अशोक उईके यांच्या हस्ते वितरित करण्यात आल्या. याप्रसंगी आयोजित रानभाजी महोत्सवाचं उद्घाटनही डॉक्टर उईके यांच्या हस्ते पार पडलं. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या अभियानाअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यानं चांगली कामगिरी केली आहे. जिल्ह्यात 97 गावांमध्ये जलसाठे उभारण्यात आले असून त्याद्वारे 64.5 कोटी लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण करण्यात आली आहे. शिवाय 6,44,601 घनमीटर गाळ काढण्यात आलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कामगिरीबद्दल प्रशासनाचं कौतुक केलं. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे.